सगळ्या मीडियाला पाठवलं त्यांच्यावर सगळं मीडिया रयत क्रांती संघटना राज्य प्रवक्ते माननीय श्री भानुदास शिंदे हे शेतकरी आणि इतर नागरी सेवा सुविधांच्या विविध प्रश्नांच्या मागण्यांसाठी श्री विठ्ठल मंदिर या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। त्यांच्या उपोषणाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगानं आपण त्यांच्याशी संवाद साधूया। त्यांचं काय म्हणणे आहे ते आपण जाणून घेऊया। आपल्या ज्या काही मागण्या आहेत आणि शासनाकडं आपण काय विनंती कराल या अनुषंगानं आपण आपली भूमिका स्पष्ट करावी। आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। खरं पाहिलं तर आज काय आंदोलनाचा उपोषणाचा हा पहिलीच वेळ नाही आमची। या जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शरद साहेबांनी याच पुणे जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटना स्थापन केली। त्यांनी आयुष्यभर लढा दिला शासनाशी। ते म्हणलेच होते की शासनाचं धोरण हेच शेतकऱ्याचं मरण। आधी आम्हाला वाटलं होतं की सरकार बदलल्यावरती परिस्थिती बदलते। आम्ही 12 वर्षापूर्वी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार बदललं, काँग्रेस घालवलं आणि भाजप आणलं, परंतु 12 वर्षामध्ये आम्हाला बदल दिसला नाही। आजचे दिन येण्याच्या ऐवजी लोकांना आजचे दिन येण्याच्या ऐवजी देशातील व राज्यातील विरोधकांना आजचे दिन आले। म्हणजे भाजप सरकारने 80% विरोधी पक्ष मित्रपक्ष म्हणून सामील केले, सत्ता मोठी केली। म्हणजे ज्या एका गाडीमध्ये 5 सीटं बसायची तिथे 50 बसवली। आतले दुखी आणि बाहेरचे दुखी अशी अवस्था आज या देशाची राज्याची झाली आहे। खरं पाहिलं तर 80% पक्ष सत्तेत असताना 20% सुद्धा कामं होत नाहीत। म्हणून आम्हाला आज या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ आली आहे। आज कुठलाही पक्ष शेतकऱ्यांच्या जनतेच्या हिताचा धोरणं राबवत नाही। धोरणं जरी राबवली तर ती अंमलात येत नाही। हे सरकार निर्णय घ्यायला बहादूर आहे, परंतु घेतलेले निर्णय अंमलात येत नाही। आता खऱ्या अर्थाने जनतेला सोबत घेऊन जे आपले प्रश्न आहेत ते मांडणे, आंदोलनाच्या ताकदीने मान्य करून घेणे, याच्या पलीकडे आपला रस्ता राहिला नाही। म्हणून आज या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो आहोत। आमच्या ज्या 10 मागण्या आहेत त्या मागण्या नाहीत, ह्या गरजा आहेत। कारण सर्वांचं जीवन दुःखी होण्याचं कारण भरपूर आहेत। आभाळ फाटलं आहे, शिवायचं कुठं? पण किमान एक 10 विषय आहेत। हे 10 विषय गावापासून राज्यापासून केंद्रापर्यंत मागण्या आहेत, परंतु हे 10 विषय जर त्यांनी हाताळले, मागण्या मान्य केल्या तर आमचं 50% तरी जीवन सुसह्य होईल, चांगलं होईल। या मागचा हेतू आहे। म्हणून या 10 मागण्या आम्ही ठेवल्या आहेत। याच्यामध्ये पहिली मागणी आहे, आपण 3 वेळा कर्जमाफी करून पण सरसकट लोकांना लाभ झाला नाही। ही तुमची शोकांती आहे। शोकांती काय? हे तुमची हार आहे, तर ह्या तुमचा अभ्यास नाही आहे। म्हणून आम्ही 3ही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित जे शेतकरी राहिले त्यांचा सातबारा कोरा करा, असा आज आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे। तुम्ही ही पण आमची मागणी नाही, तुम्ही हे निवडणुकीत सांगितलं आम्हाला की तुमचा सातबारा आम्ही निवडून आल्यावर कोरा करू। 3 वेळा म्हणले, आमचं पण नाही, एकदा तरी कोरा करा। हे तुमचं आश्वासन आहे, आमची मागणी नाही। तुमच्या निवडणुकीतलं माझं आश्वासन पूर्ण करा, याची आम्ही तुम्हाला आठवण करून देत आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी ठेवली आहे। दुसरा मुद्दा आहे आमच्या गावाशी निगडीत आहे। वास्तविक पाहता औद्योगिक क्रांती झाल्याशिवाय रोजगार निर्मिती होत नाही। म्हणून आपण उद्योगधंदे स्थापन करतो। आमच्या गावामध्ये 2 मोठ्या सिमेंट कंपनीचे प्लांट आहेत, पण गेली 10 वर्ष झालं सिमेंट कंपन्याकडनं ग्रामस्थांची दिशाभूल केली, योग्य तो करार केला नाही, कायद्याच्या चौकटीत राहून एनओसी घेतली नाही। त्यामुळं जो काही त्यांचा कायद्यानुसार CSR फंड असतो त्याचा लाभ आम्हाला होत नाही। त्यांचा जो टॅक्स असतो ते टॅक्स
जी एवढी जागा आहे त्या पटीत आम्हाला देत नाहीत. असे वेगवेगळे त्यांचे प्रश्न आहेत. आणि शिवाय त्यांचं पोल्युशन पसंत होत आहे. पहिल्यांदा आम्ही निवेदन दिलं, त्यांनी दाद दिली नाही. या रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विद्यमान आमदार सदाभाऊ खोत साहेब यांनी हा विषय सभागृहापुढे मांडला. या विषयावरती सभागृह राज्याचं 5 मिनिटं चाललं. पर्यावरण मंत्री पंकजा यांनी मान्य केलं सभागृहामध्ये की अंशतः पोल्युशन होत आहे. त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांची बँक गॅरंटी जप्त केली आहे. पण त्यांनी कारवाई केली आहे. सभागृहात विषय जाऊनसुद्धा तो त्यांनी पुढं अंमलात आणला नाही. त्यामुळे आम्हाला परत तो विषय घ्यावा लागला. असे जवळजवळ 8 ते 10 विषय आहेत. म्हणून आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. काय बोलताय?